नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। वसंत मोरे 9 जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार। वसंत मोरेंनी आज उद्धव ठाकरेंची घेतली भेट। ठाकरेंसोबत झालेल्या भेटीनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला। अंबादास दानवेंच्या विनंतीनंतर निलंबनाचा 5 दिवसांचा कालावधी 3 दिवसांवर। दानवे उद्यापासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होणार। शिवीगाळ प्रकरणी दानवेंचं 5 दिवसांसाठी केलं होतं निलंबन। मुंबईतल्या दुग्ध विकास विभागाची जागा अदानीच्या घशात घातली। तुकाराम मुंढेंनी विरोध केला म्हणून त्यांची बदली केली। दुग्ध विकास विभागाच्या जागेवरून वडेट्टीवारांचा आरोप। मुंबईतील जमिनी बिंदे सरकार आता अदानीच्या घशात घालत आहेत। ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार मुंबईत सुरू आहे। आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, तर माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झाला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट। महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू। अडचणींमुळे अजितदादा भाजपसोबत। दादांवर सातत्यानं त्यांच्यासोबतच्या लोकांकडूनच टीका। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सीएम शिंदेंचे बॅनर लागल्यानं अजित पवारांमध्ये अस्वस्थता। अजित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून जयंत पाटलांचा टोला। काकांचा मूळ पक्ष चोरला। पक्ष चोरल्याबद्दल अजितदादांना खंत, खेद वाटला पाहिजे। राऊतांची अजित पवारांवर टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू। अजितदादा आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस। शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदेंची टीका। घड्याळ चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ठ असं लिहिलं पाहिजे। अजित पवारांच्या व्हिडिओतील घड्याळाच्या चिन्हावर सुप्रिया सुळेंचा आरोप। घड्याळ चिन्हाबाबत विरोधकांनी काळजी करू नये। घड्याळ चिन्ह आमच्यासोबत आहे आणि आमच्यासोबतच राहील। अमोल मिटकरींचं सुळेंना उत्तर। देशाचे पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा। सरकारकडून भोंदूगिरी आणि अंधश्रद्धा खतपाणी। संजय राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका। भगवे वस्त्र घालणारे भोंदूबाबा असतात का? राऊतांना बाळासाहेबांनीही भोंदूबाबा म्हणायचं आहे का? नितेश राणे यांचा राऊतांना सवाल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदार घेऊन कामाख्या देवीकडे रेडे कापतात आणि मुख्यमंत्र्यांवर आमदारांवर कारवाई का नाही? संजय राऊतांचा हा सवाल। मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी 4 पोलीस अंमलदार नियुक्त। मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती। पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांचं आझाद मैदानात आंदोलन। सुषमा अंधारेंच्या उपस्थितीत एका दिवसीय लाक्षणिक उपोषण। वय उलटून गेलेल्या उमेदवारांना एक संधी देण्याची मागणी। पीक विमा देण्यास नकार दिल्यास कारवाई करणार। धनंजय मुंडेंचा पीक विमा कंपन्यांना इशारा। मुंबईत टीम इंडियाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी। मरीन ड्राईव्हवर ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक निघणार। मिरवणुकीवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। टीम इंडियानं पंतप्रधान मोदींची घेतली भेट। T20 वर्ल्ड कपच्या विजयाबद्दल मोदींकडून खेळाडूंचं कौतुक। खेळाडू आणि मोदींमध्ये 1.5 तास संवाद रंगला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून योजना। महिलांची मतं मिळवण्याचा प्रयत्न। निवडणुकांच्या तोंडावर योजना आणणं म्हणजेच जुमला। सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका। लोकसंख्या नियंत्रित व्हायला हवी। 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका। भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडेंची मागणी। नाशिकच्या नांदगावात वाहन चालकांच्या पत्नीलाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनसे आक्रमक। मोर्चा काढत मनसेकडून तहसीलदारांना निवेदन। जळगावात लाडकी बहीण योजनेकरिता महिलांच्या सोयीसाठी भाजप कार्यालयाचा पुढाकार। मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात महिलांसाठी उभारण्यात आलंय सुविधा केंद्र। लाडकी बहीण योजनेसाठी कोल्हापुरात विशेष शिबिर घेणार। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगेंची माहिती। महिलांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन। गडचिरोलीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी शासनासमोर मोठं आव्हान। दुर्गम भागात तेलुगू भाषिक असल्यामुळे शासनाची कसरत। गोंडी माडिया तेलुगू भाषेत प्रचार न झाल्यास अनेक बहिणी योजनेपासून वंचित राहणार। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी। प्रशासनाकडून 2 दिवसात 200 शिधापत्रिकांचं वाटप। सर्व्हर डाऊन असल्यानं अर्ज दाखल करण्यात अडचण। बुलढाण्यात नागरिकांशी अरेरावी करणाऱ्या तलाठ्यावर अद्याप कारवाई नाही। तहसीलदारांकडून तलाठ्याला कारणे दाखवा नोटीस। नांदेडच्या नायगावमध्ये तहसील कार्यालयामधील कनेक्टिव्हिटी बंद असल्यानं कामकाज ठप्प। कागदपत्र काढण्यासाठी नागरिकांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी। सोलापूरच्या करमाळ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अत्यल्प प्रतिसाद। सेतू केंद्रांना योजनेची लिंक उपलब्ध नसल्यानं गर्दीच आहे। मानाच्या दोन्ही पालख्यांचं पंढरपूरच्या दिशेनं भक्तिमय वातावरणामध्ये प्रस्थान सुरू। आज ज्ञानोबांची पालखी जेजुरीला तर तुकोबांची पालखी वरवंडमध्ये विसावा घेणार। भाविकांमध्ये आनंदमय वातावरण।
श्री क्षेत्र गोदावरी धाम म्हणजेच सरला बेट पायी पालखीचं पंढरपूरकडे मार्गस्थ, पालखीत हजारो भाविकांची उपस्थिती। श्री विठ्ठल रुक्मिणी माता नव्यानं बनवलेल्या मेघडंबरीमध्ये विसावले। मेघडंबरीमुळे विठ्ठल आणि मातेचं रूप अधिकच खुलून दिसतंय। परभणीच्या गंगाखेडमधून संत जनाबाईंच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीची शहरात मिरवणूक। बीडमध्ये मुक्ताईनगरहून आलेल्या संत मुक्ताई पालखीचं भव्य स्वागत। बीडमध्ये गोविंद पंत यांचं दर्शन घेतल्यानंतर पालखी पंढरपूरकडे रवाना होणार। पुण्याच्या भोर तालुका पत्रकार संघ आणि उपजिल्हा रुग्णालयातर्फे आषाढी वारीतील वारकऱ्यांना मोफत आरोग्य किटचं वाटप। आरोग्य किटमध्ये प्राथमिक उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या, औषधांचा समावेश। जळगावच्या चोपडा तालुक्यात वडवी गावात वाजत गाजत काढण्यात आली वृक्षदिंडी। ग्रामपंचायत समितीचे कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग। अमरावतीमधील वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी निघालेत सायकलनं 11 भाविकांची अमरावती ते पंढरपूर सायकल वारी। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ झाल्यामुळे कर्मचारी आक्रमक। नवी मुंबईतील मोरबे धरणग्रस्तांचा उद्रेक। मोरबे धरण प्रकल्पग्रस्त धरणांचा प्रवेशद्वार तोडून आत शिरले। जमीन संपादित करताना दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप। विलंब शुल्काविरोधात कल्याणमधील रिक्षाचालक आक्रमक। दर दिवसाला आकारला जाणारा 50 रुपयांचा दंडाविरोधात रिक्षाचालकांचं आंदोलन। दंड रद्द करा अन्यथा चक्का जाम आंदोलन करणार असा इशारा दिलाय। नाशिकमध्ये मालवाहतूकदार संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मालवाहतूकदारांच्या समस्यांबाबत प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी। बीड जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाकडून थकबाकीदारांविरोधात गांधीगिरी आंदोलन। अनेक वेळा नोटीस पाठवून कर्ज न भरणाऱ्यांच्या घरासमोर जाऊन बँक प्रशासनानं वाजवले डफरं। अहमदनगर जिल्ह्यामधील अकोलेमध्ये दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज 4था दिवस। दुधाला 40 रुपये हमीभाव देण्याची मागणी। नागपूर ते पुणे महामार्ग शेतकऱ्यांचा रास्ता रोको। भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक। बुलढाणा जिल्ह्यातील डोनगाव ते अरेगाव रस्त्याची दुरावस्था तात्काळ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू झालेलं आहे। रस्त्याची दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या आष्टीत कलावंतांचा पारंपरिक वाद्य वाजवत तहसील कार्यालयावर मोर्चा। मानधन नसल्यानं उपासमारीची वेळ आल्यानं कलावंतांकडून मानधन देण्याची मागणी केली जाते। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात जंगली हत्तींचा वावर। मोर्ले गावातील पारगडमधील राज्य महामार्गावर जंगली हत्ती आल्यानं भीतीचं वातावरण। गोंदिया शहरातील समस्यांसंदर्भात व्यापारी संघटनांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट। समस्या सोडवण्यासाठी व्यापारी संघटनेनं दिलं निवेदन। महालक्ष्मी रेसकोर्समधील 120 एकर भूखंड मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात। आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्याचा मार्ग मोकळा। धारावीकरांचं मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यात येणार। आरटीआयमधून आता महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आरटीआयमधून तर जानेवारीमध्ये पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रस्ताव दिल्याचं समोर। धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही, फडणवीसांनी आश्वासन दिलंय। पालिका आयुक्तांचं पत्र जुनं, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया। आज रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट, तर पुणे आणि साताऱ्यातही आज पावसाचं येलो अलर्ट। रत्नागिरीच्या समुद्र किनारपट्टीला मोठं उधाण आलंय। किनारपट्टी भागात 3.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता। किनारपट्टी भागातल्या लोकांना सतर्कतेचे आदेश। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस। धरणाचे 3 गेट अर्धा मीटरनं उघडणार। मंडळात ज्योतिबा सावित्रीचं नाव घेत महिला मजुरांकडून भात पिकाच्या रोवणीला सुरुवात। पारंपरिक गीतांच्या माध्यमातून वरुण राजाकडे पाऊस पाडण्याचं साकडं। साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप। सज्जनगडावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यानं गडाकडे जाणारी वाहतूक बंद। हत्तुरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा खंड। मागच्या वर्षीच्या तुलनेत 13% पाणीसाठा कमी। अमरावती जिल्ह्यात जून महिन्यामध्ये 24 तर 6 महिन्यात 170 शेतकरी आत्महत्या। पावसाची दडी अन वाढत्या आर्थिक बेजारीमुळे शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल। नाशिकच्या मालेगावात स्मार्ट मीटर विरोधात समाजवादी पार्टीचं हल्लाबोल आंदोलन। खासगी वीज कंपनी कार्यालयाबाहेर निदर्शनं करत घोषणाबाजी। वाशिमच्या आडोळी ते अटकळी या पाणंद रस्त्याची दुरवस्था। रस्ता आता चिखलमय झाल्यानं दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना अडचण होत्या। रस्ता दुरुस्तीची मागणी।
माहूर विश्वस्त समितीची वर्षभरात बैठकच नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनासह दैनंदिन खर्चाचा प्रश्न ऐरणीवर. सोलापुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, शहरातील घरफोडीच्या 6 घटना समोर, 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीमधील जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाची नवीन इमारत धुळखात पडून इमारतीचे 99% काम पूर्ण, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रुग्णालय सुरू करण्याची नागरिकांची मागणी. अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात माता बालमृत्यू प्रकरणामध्ये 6 जणांचे कारण दाखवा त्यांना नोटीस पाठवण्यात आली. चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टरसह आशा सेविका दोषी असल्याचे प्राथमिकदृष्ट्या उघड. पुणे ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, पुणे पोलीस दलामधील 2 कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश. पुण्यात लष्करात नोकरीला लावण्याचा आमिष दाखवून एकाच कुटुंबातील 3घांची फसवणूक, नोकरीसाठी 29 लाखांची फसवणूक, खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. जळगावच्या जामनेरमधील पिंपळगाव गोलाईत शिवारात विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू, जामनेर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कृषी विभाग ॲक्शन मोडवर, शेतकऱ्यांची फसवणूक होत असलेल्या CFC सेंटरवर छापा टाकण्यात आला. सिंधुदुर्गच्या देवगडमधील पडेल कॅन्टीन बाजारपेठेमधील 3 दुकानं फोडली, चोरटे CCTV कॅमेरामध्ये कैद. चिपळूण ते गुहागर रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचे हाल, रस्त्याची दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी. भुसावळ रेल्वे विभागाच्या महसूलमध्ये जून महिन्यामध्ये लक्षणीय वाढ, जूनमध्ये 29 कोटींची कमाई, रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांची माहिती. यवतमाळच्या अवधूतवाडीमध्ये पोलीस ठाण्याचं बांधकाम अनधिकृत, बांधकामाविषयी संपूर्ण माहिती सादर करण्याचे नागपूर हायकोर्टाचे अधीक्षकांना निर्देश. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त, संतप्त महिलांनी वीज वितरण कार्यालय गाठलं, वीज वितरण कार्यालयाला महिलांकडून निषेध. मुंबई नाशिक आग्रा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था, घोटी सिन्नर फाटा या परिसरामध्ये रस्त्यांना खड्डे, नागरिकांची तारांबळ. नांदेडच्या तरुण शेतकऱ्याकडून गावरान कारल्याची लागवड, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पारंपरिक पिकं न घेता भाजीपाल्याच्या लागवडीकडे कल.